सो हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे. आज मी तुमच्यासाठी नवीन डिश घेऊन आली आहे. इट्स अ प्रॉन्स रिसॉइस. ही गोवन डिश आहे. सो त्याच्यासाठी लागणारे साहित्य: प्रॉन्स, प्रॉन्स मेन इन्ग्रेडियंट आहे. ऑनियन, बटर आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. आलं लसूण पेस्ट, मिरची, हे कॉर्नफ्लॉवर आहे, हे जे आपल्याला थिकनेस साठी थोडंसं वापरायचं आहे. आणि हे आहे ब्लॅक पेपर, आणि हे आहे सॉल्ट. आणि आपल्याला पिठासाठी लागणार आहे 2 कप दूध, मैदा 2 कप, ऑइल आणि तळण्यासाठी ऑइल, आणि ब्रेड क्रम्स आणि रवा हे आपल्याला मिक्स करून तेव्हा तळायचे. सो आपण आता स्टार्ट करूया. प्रॉन्स रिसॉइस साठी आपल्याला सारण बनवायचे. त्या सारणसाठी आपण टाकणार आहे आधी बटर. तुम्ही बटर ऐवजी तेलचा पण वापर करू शकता. मी बटर आणि तेल हे दोन्ही पण मिक्स करते. आता आपण याच्यात टाकणार आहोत चॉप केलेले कांदे. हे बारीक चिरलेले मध्यम आकाराचे 2 कांदे आहेत. ह्याच्यामध्ये येईल मिरची, जिंजर गार्लिक पेस्ट, थोडंसं मीठ, आता आपण हे कोलंबीमध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत, आणि आपण तिला मिक्स करून घेणार आहोत. आपण याच्यात टाकणार आहोत प्रॉन्स. सो मध्ये आपण एकदा दळून घेऊ, आणि परत कोलंबी शिजण्यासाठी मीडियम फ्लेमवर 5-10 मिनिटं हे ठेवू. सो प्रॉन्स शिजण्यासाठी मी 10 मिनिटं ठेवलं होतं. तुम्ही बघू शकता मी याच्यात पाणी टाकलं नाहीये, पण प्रॉन्स जे शिजले आहेत त्याला भरपूर पाणी सुटलंय. सो हे पाणी आपल्याला आता हे जे पातळ झाले आहेत त्याला थिकनेस आणण्यासाठी, कारण आपल्याला हे सारण आहे ना, सो याला थिकनेस आणण्यासाठी हे बघा, हे कॉर्नफ्लॉवर आहे. सो हे कॉर्नफ्लॉवर आहे, ह्याच्यात थोडंसं पाणी ऍड करते, कारण आपल्याला ह्याला थिकनेस आणायचं. ओके, छान स्मेल येतो आहे. असं ढवळून घेतलं की हे घट्ट होईल. कॉर्नफ्लॉवरने घट्ट झालेलं आहे. सो आपण जे ब्लॅक पेपर इथे केलं होतं ते आपण ह्याच्यात ऍड करायचे, आणि हे छान ढवळून घ्यायचं. बघू शकता हे किती घट्ट झालं आहे. हे थंड होईल तेव्हा अजून जास्त घट्ट होणार आहे, कारण आपल्याला हे सारण आहे त्यामुळे आपल्याला पातळ ठेवायचं नाहीये. ठीक आहे, सो आता हे मी बाजूला करून ठेवते. आपलं हे प्रॉन्स रिसॉइसचं जे सारण आहे ते आता रेडी झालंय. सो आपण गॅस बंद करू आणि हे थोडंसं थंड व्हायला ठेवू. ठीक आहे, आता आपण पहिले टाकूया दूध. दूध छान गरम झालं की आपण जसं मोदकासाठी पीठ भागवतो तसंच करायचंय. दुधामध्ये 2 कप मैदा, तो 2 कप मैदा टाकतोय, आणि हे आपण आता छान मिक्स करून घेऊ. जसं आपण मोदकासाठी पीठ भागवतो ना, हे तसंच करायचं आहे. सो हे बघा, थोडंसं त्याच्यात चवीसाठी मीठ. हे सगळं एकजीव करायचंय, आणि ह्याच्यात टाकायचंय बटर. सो हे असे गट्टे होतील
हे तुम्हाला पीठ जसं आपण मोदकासाठी पीठ भागवतो तसंच घेऊन आपल्याला हे एका याच्यात काढून याचा गोळा बनवायचा आहे. ठीक आहे, तर आता आपण काढून घेऊ, एका बाउलमध्ये काढून घेऊ. सो आपण असे असे छोटे छोटे पाऱ्या असतात तसं बनवून घेणार आहोत. सो आपण ह्याच्या अशा पाऱ्या बनवून घेणार आहोत. हे सारण जे आहे आपण ह्याच्यात असं भरून घेऊ. आपण जसं आपण करंजी करतो तसं करून घ्यायचं आहे. आता आपण एक एक करून सगळ्यामध्ये हे भरून घेऊ. असे आपण भरून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण हे फ्राय करायचे आहेत. सो मी तुम्हाला मगाशी एक इन्ग्रेडियंट सांगायला विसरलेले, आपल्याला याच्यासाठी एक एग पण लागणार आहे. आपण हे आता एगमध्ये घोळवून ब्रेड क्रम्समध्ये घोळवून मग आपण हे फ्राय करायचे आहेत. पण त्यात थोडंसं पाणी टाकून हे आपण एकदा अंड्यात घोळवून घेऊ आणि देन ब्रेड क्रम्समध्ये. आणि आपल्या इथे तेल आणि हे तेलात सोडायचं आहे. आपल्या इथे तेल गरम झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की आपले रिसॉइस कसे छान खमंग तळून झालेले आहेत. छान कलर आलेला आहे. तर आपण यांना एक एक करून डिशमध्ये आता काढून घेऊ. तर आपले हे प्रॉन्स रिसॉइस रेडी झाले आहेत खाण्यासाठी. आपले खमंग आणि खुसखुशीत असे प्रॉन्स रिसॉइस तयार झालेले आहेत. तर ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवीन नवीन रेसिपी घेऊन येते मी नेक्स्ट टाइम. बाय बाय.